CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने सलग 4 ते 5 दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर अचानकपणे मागील 4 ते 5 दिवसापासून बहुतांश ठिकाणाहून पाऊस गायब झाल्याने याचे परिणाम आता चिखलीत भाजीपाल्यांच्या भावात दिसून येत आहे। आवक कमी असल्याने बहुतांश भाज्या 80 ते 100 रुपये किलो दराने विकल्या जात असून ग्राहकांच्या खिशाला चांगली झळ बसत आहे। मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पावसाळी भाजीपाला लागवडीला फटका बसला। आद्रा नक्षत्रातही अपेक्षित पाऊस न झाल्याने नव्या भाजीपाल्यांची आवक उशिरा होत असल्याचे बोलल्या जात आहे। एकंदरीत याचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बाजारात टोमॅटो व हिरवी मिरची 80 रुपये किलो, वांगे 60 रुपये किलो, बटाटे व कांदे 30 रुपये किलो दराने विकल्या जात असून पालक, शेपू, आंबट चुका आदी भाजीपाल्यांच्या जुड्या 20 ते 25 रुपयांनी विकल्या जात आहेत। हो, पाऊस न पडल्यामुळे भाजीपाला महाग झालेला आहे। जास्त महाग झाल्यामुळे कसं गिराईक पण घेत नाही। पाऊस पडला तर कसं भाजीपाला स्वस्त होतो, मग गिराईक पण घेतात। जसं आमची विक्री चांगली होती, आमचा धंदा पण चांगला होतो। पुन्हा भाजीपाल्याचे पाऊस एक मागील महिन्यामध्ये एक लगातार 4 दिवस जोरदार पाऊस झाला, त्यानंतर एकदमच पावसानं उघडीप घेतली आणि त्यामुळं भाजीपाल्यांचे रेट हे गगनाला भिडलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला या ठिकाणी कात्री बसल्याचं दिसून येत असल्यामुळे ग्राहकांची थोडीशी गर्दी कमी झालेली आहे। त्याचप्रमाणे भाज्यांचे भाव जर आज बघितले तर जवळपास 80 ते 100 रुपये किलोपर्यंत भाव गेलेले आहेत। त्याचा फटका ग्राहकांना बसला, त्यामुळं मार्केटमध्ये एकदम सुकसुकाट आहे। येत्या काळात जर पाऊस जर नाही झाला तर याचा परिणाम अजून मोठ्या प्रमाणात दिसून येईल आणि भाजीपाला भाव आणखी वाढतील। ब्युरो रिपोर्ट, CCN न्यूज, चिखली, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।